जसं आपण आजपर्यंत परदेशी सिनेमांचे युनिव्हर्स बघत आलो, तसं मराठीतला पहिला युनिव्हर्स येतो. मराठीत पहिल्यांदा एवढा मोठा सेट उभारला गेला. मराठीमध्ये ज्या पद्धतीचं शूट होतं त्याच्यापेक्षा खूप वेगळं शूट ह्या सिनेमात झालं. 3 दिवस अक्षरशः इतक्या खतरनाक ॲक्शन्स केल्यात, इतक्या खतरनाक की 2 दिवस त्याच्यानंतर मी बेड रेस्टला होतो कंप्लीट. नमस्कार मित्रांनो, गबाडगुंडच्या निमित्ताने आपण एका अशा अभिनेत्याला भेटणार आहोत ज्या अभिनेत्याने महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यामध्ये प्रत्येक रसिक प्रेक्षकांच्या मनामध्ये घर केलं आहे. पण हे घर विनोदाच्या माध्यमातलं जरी त्याने केलेलं असलं तरी ह्या सिनेमामध्ये तो काय नेमका आपल्याला वेगळा दिसणार आहे त्याच्याकडून जाणून घेऊया. मी स्वागत करतो लोकमत फिल्मीवरती कुशल बद्रिके. दादा खूप खूप स्वागत आहे लोकमत फिल्मीवरती. खूप थँक्यू, तुझं मनापासून थँक्यू. आणि ऑफ द कॅमेरा आपण जेव्हा भेटलो, तू जितक्या प्रेमाने मिठी मारलीस ना, आय जस्ट लव्ह यू मित्रा. आणि माझे केस हेअरस्टाईल थोडी तुझ्यासारखी होते. हे असे बांधले तर आम्ही सेम दिसू पाहिजे. पण मला तुला विचारायचं आहे की कुशल बद्रिके महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात जाऊन पोहोचला, तो तिथे नाही थांबला तर त्याने भारतामध्ये सुद्धा भारतातल्या प्रत्येक रसिक प्रेक्षकांना एंटरटेन केलं, म्हणजे रियालिटी शोच्या माध्यमातून. पण त्यानंतर त्याला परत असं वाटलं की आपल्या मराठी सिनेमामध्ये आपण परत यायला पाहिजे, आपल्या प्रेक्षकांना सिनेमाच्या माध्यमातून एंटरटेन करायला पाहिजे. मग आता मोठा टास्क होता की आता परत विनोदी भूमिका करायच्या का काहीतरी वेगळं करायचं, तर तू चूज केलंस की काहीतरी वेगळं करूया. सो घबाडमध्ये आपल्याला काय वेगळं बघायला मिळणार आहे? कुशल बद्रिके कशा पद्धतीने प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे? मी घबाडकुंड या सिनेमाविषयी आधी सांगतो, मग मी माझ्या ह्या सिनेमातल्या भूमिकेविषयी सांगतो. घबाडकुंड हा एक इतका भव्य दिव्य सिनेमा मराठीत येतो आहे. आपण म्हणतो की एक युनिव्हर्स येतं आहे. जसं आपण आजपर्यंत परदेशी सिनेमांचे युनिव्हर्स बघत आलो, तसं मराठीतला पहिला युनिव्हर्स येतो. एक गोष्ट दुसऱ्या गोष्टीशी कनेक्टेड आहे, दुसरी गोष्ट तिसऱ्या गोष्टीशी कनेक्टेड आहे आणि शेवटच्या गोष्टीपर्यंत हा सिनेमा लिहिला गेलेला आहे ऑलरेडी. एक इतकं मोठं विजन घेऊन एक प्रोड्युसर आणि प्रीतम पाटील नावाचा डिरेक्टर आणि रसिक सर नावाचे प्रोड्युसर हे उभे राहत आहेत. मला ना ह्या विजनलाच सलाम करावा असं वाटतो की कुणीतरी मराठीमध्ये एवढं मोठं विजन ठेवून उतरलं आहे. सो हा आमचा घबाडकुंड येतो आहे 19 जूनला. आता माझी भूमिका त्याच्यात काय, मी ह्या सिनेमामध्ये अत्यंत वेगळ्या पद्धतीने लोकांसमोर येतो आहे. माझा लूक वेगळा आहे. मी तुम्ही म्हणाल की ह्या सिनेमात लोभी आहे तर लोभी आहे, या सिनेमात म्हणाल चलाख आहे तर चलाख आहे, या सिनेमात तुम्ही म्हणाल क्रूर आहे तर क्रूर आहे. माझ्या कॅरेक्टरमध्ये तुम्हाला सगळ्या पद्धतीच्या शेड्स बघायला मिळतील. हा सिनेमाच मुळात एक भव्य दिव्य अनुभव असणार आहे. मराठीत पहिल्यांदा एवढा मोठा सेट उभारला गेला. मराठीमध्ये ज्या पद्धतीचं शूट होतं त्याच्यापेक्षा खूप वेगळं शूट ह्या सिनेमात झालं आणि हा अनुभव थिएटरातच तुम्हाला बघायला मिळेल. काय म्हणजे त्या कॅरेक्टरचं नाव काय कुशल, जो आम्हाला भेटायला येणार आहे घबाडकुंड या सिनेमामध्ये, त्या कॅरेक्टरचं नाव काय? थोडंसं वाट बघावी लागेल, थोडीशी वाट बघावी लागेल. आता एक टीजर आलाय की आता तुमच्या समोर हे काहीतरी एक भव्य येतंय. ओके, याच्यानंतर एक अजून टीजर येईल ज्याच्यामध्ये आमचं कॅरेक्टर रिव्हील होतील. तेव्हा मी लोकमत बरोबर गप्पा मारताना माझ्या कॅरेक्टरविषयी, त्याच्या गुणधर्मांविषयी सगळं सांगेन. पण टीजरमध्ये आम्ही बघितलंय कुशल दादा तुला की हार्नेस वगैरे लावलंय. अरे भाई, काय म्हणजे हे हार्नेस लावण्याचं रिझन काय आहे? कुठलं ऍक्शन करणार आहेस तू? कारण फार म्हणजे दिसला नाही तू कधी असं ऍक्शन करताना प्रेक्षकांना. काय ऍक्शन होतं आणि तुला त्यासाठी काय काय मेहनत घ्यावी लागली होती घबाडकुंडच्या निमित्ताने? आपण असं म्हणू की ॲक्शन फिल्म म्हटल्यानंतर आपल्या डोळ्यासमोर 2 फिल्म येतात. एक म्हणजे बाहुबली, दुसरी म्हणजे पुष्पा. ओके, ह्या सिनेमाला जे फाईट मास्टर लागलेत, जे ॲक्शन डिरेक्टर लागलेत, ते म्हणजे पुष्पा सिनेमाचे ॲक्शन डिरेक्टर. ओके, त्यामुळे तितकीच भव्य फाईट एका मराठी चित्रपटात आपल्याला बघायला मिळणार आहे. ओके, आता फाईट इतकी भयंकर होती, ज्या पद्धतीने ती डिझाईन केली गेली, तर आमच्या सगळ्यांसाठी ड्यूप ठेवले होते की सर हे तुम्ही करा, मग हा ड्यूप अशी उडी मारेल. तर ती कोरिओग्राफी बघितल्यानंतरच असं झालं ना की हा अनुभव मी आयुष्यात परत कधी घेणार, ह्या पद्धतीचा अनुभव परत मला कधी मिळणार. सो मी म्हटलं की
मी माझे सगळे ॲक्शन जेवढे आहेत ना ते मी माझे करणार. आणि 3 दिवस अक्षरशः इतक्या खतरनाक ॲक्शन्स केल्यात, इतक्या खतरनाक, की 2 दिवस त्याच्यानंतर मी बेड रेस्टला होतो कंप्लीट. ओके. पण आजपर्यंत मराठी सिनेमांमध्ये इतकी भव्य दिव्य फाईटसुद्धा बघायला मिळाली नाही. ओके. आता तू ॲक्शन म्हणजे ॲक्शन केलंयस या सिनेमामध्ये. तुझ्या जवळचा मित्र, 2 मित्र आहेत तुझे, 3 मित्र आहेत जवळचे. सो तुला नाव मी सांगू का, तू माहिती आहेत तुला ते 3 जवळचे मित्र तुझे? 3 मित्र म्हणजे अगदी खरं सांगायचं तर एक तर देवा आहे, हां. देवदत्त नागे. हां. देवा इज अ पर्सन की ज्याला मी हक्काने कधी सुन्ना देवा ऐक, म्हणजे देवा तुम्हाला एक इतका भव्य असा अजस्त्र असा कोणीतरी व्यक्ती तुम्हाला दिसेल. पण एका लहान मुलाचं मन कसं असतं तसा देवा आहे, की देवाला मी 4 वाजता सांगितलं की देवा भूक लागली, की देवा ते सगळं त्याच्या गाडीतनं इंडक्शन वगैरे ते सगळं आणून मॅगी करून मला खायला देतो. आणि ती वेगळी मॅगी, जी हां. मॅगी खायला मिळत हां. नाही. हेल्दी मॅगी. बरं, सेटवरती तू कितीही काहीही सांग, देवा चहा, की देवा त्याच्या बॉयला बाजूला करून स्वतः जाऊन चहा बनवून आणतो. सो देवा खूप प्रेम करणारा माणूस आहे, प्रेमळ आहे. संदीप पाठकविषयी सांगतो. संदीप पाठक बरोबर मी खूप वर्षांपासून आम्ही काम एकत्र करतो. घडले बिघडलेपासून रंगादादाच्या घडले बिघडलेपासून आम्ही एकत्र आहोत. संदीप मुळातच ॲक्टर खूप भारी आहे. आणि संदीपला ना रेफरन्सेस खूप भारी लक्षात राहतात, की मागच्या ह्या शॉटला तू असा रिॲक्ट झाला आहेस, तुझं कॅरेक्टर हे असं आहे, पुढच्या शॉटला तू असा रिॲक्ट करणार आहेस, तर ह्याच्यामधलं जो दोर आहे ना तो तुला करायचा आहे. म्हणजे फक्त स्वार्थीपणाने स्वतःच्या भूमिकेवर लक्ष न देता ह्याची पण भूमिका चांगली झाली पाहिजे. ही वृत्ती संदीप पाठककडे आहे आणि ती वर्षानुवर्ष तशीच आहे. आणि तिसरं जे नाव तू घेतोयस ते सर आहेत, शशांक सर आहेत. ओके. त्यांना मित्र म्हणणं म्हणजे थोबाडीत मारून घेण्यासारखं म्हणजे आहे. मित्रासारखेच वागतात. म्हणजे आपल्याला असं वाटतं, अरे हा माणूस आपल्याच वयाचा आहे की काय? इतके आपल्याशी होतात की सर ऐका ना तुम्ही नाही, आमच्यापेक्षा शशांक सर इतका अनुभवी माणूस, तुम्ही नुसतं त्यांच्याबरोबर बोलत बसला, तुम्हाला कविता, पुस्तकं, साहित्य, लेखक, नाटककार, ॲक्टर, तुम्ही इतक्या वेगवेगळ्या वरती त्यांच्याबरोबर बोलून इतका त्यांच्याकडनं अनुभव घेऊ शकता, शिकू शकता. खूप शिकण्यासारखं माणसाकडे आहे. आणि एकच रिॲक्शन सांगतो काहीतरी, की ही चुकते हां. हां? हो. ही चुकते, त्याचा थॉट बदल. तर मग आपल्या लक्षात येतं, ओ हां, माझा थॉट चुकला आहे, माझा थॉट चुकला आहे. इतका अनुभवी माणूस आहे, की तुमच्या डोळ्यातलं त्याला कळतं यार. सुपर्ब माणूस, जबरदस्त माणूस, खूप भारी. म्हणजे आयुष्यात प्रत्येक ॲक्टरला शशांक सरांबरोबर काम करण्याची संधी मिळाली. घबाडकुंडमधले 3 मित्र तर झाले. रिअल आयुष्यामधले जे 3 मित्र आहेत, म्हणजे तुझा जवळचा संतोष जुळेकर आहे, त्यानंतर विजू माने आहेत, त्यानंतर अभिजित सावंत आहेत. तू ॲक्शन केल्यानंतर त्यांची रिॲक्शन आता काय असणार आहे तुला वाटतं? अरे किंवा तुमच्या सीरीजमध्ये आम्हाला हे बघायला मिळणार आहे का आता? आमच्या सिरीजचा सिनेमा होतोय, पण त्या विषयावरती आपण लवकरच बोलू. हे फक्त लोकमत फिल्मीवरती सांगितलं. हे फक्त लोकमत फिल्मीला सांगतोय मी, की आमच्या सिरीजचा सिनेमा होतोय, लवकरच होतोय. विजू माने सर घेऊन येत आहेत. लोकमतवरती आपण त्याच्यासाठी एक वेगळा इंटरव्ह्यू करू. येस येस नाही तर घबाडकुंडवाले चिडतील माझ्यावर. मग घबाडकुंडामध्ये एकंदरीत हा जेव्हा रोल तुला ऑफर झाला त्यावेळेला काय वाटलं होतं की प्रीतम बरोबर ह्याच्या आधी तू काम केलं नाहीयेस म्हणजे नाही. प्रीतम बरोबर मग प्रीतमचे कामं पाहिली होतीस का की मग प्रीतम हे कॅरेक्टर तुला जस्टिफाय करताना कशा पद्धतीने जस्टिफाय केलं पाहिजे किंवा त्यासाठी काय मेहनत घेतली पाहिजे आणि कसं झालं सिलेक्शन? प्रीतम सरांनी जेव्हा मला फोन केला ना ह्या सिनेमासाठी, तेव्हा मी म्हटलं की कोण आहे यार, काय केलं यापूर्वी, असं आपल्याला एक डोक्यात येतं ना की कोण आहे हा, नवीन माणूस आहे, त्याच्यावर कसं काम करायचं काय. तर त्यांनी मला सांगितलं की मी आल्याड पल्याड केलं आहे. तर आल्याड पल्याड म्हटल्यानंतर मी म्हटलं की ओ भाई, की ओके. त्याच्या आधी म्हणजे पण एक कारण सिनेमा- सिनेमा नाही, मी सांगतो त्याच्यावर. हं. म्हटलं की आल्याड पल्याड म्हणजे कारण सिनेमा थिएटरात तो खूप गाजला होता, तो रिलीज झाला होता आणि तेव्हासुद्धा तो जोरदार चालला होता. बॉक्स ऑफिसवरती तो सिनेमा जोरात चालला होता. म्हटलं हां, मग ह्या माणसावर काम केलं पाहिजे कारण ह्याला प्रेक्षकांची नाडी कळते. ओके. मग मी त्या सरांना विचारलं की सर तुम्ही अजून काय म्हणजे, तर ते म्हणाले की ढिसक्याव. मग ढिसक्याव हा सिनेमा आमच्याकडे आला होता हवाई उद्यामध्ये. ते म्हणाले की हो आपली तेव्हा भेट झाली होती, पण खूप गडबडीत आपण होतो, तेव्हामुळे आपली तशी भेट नाही झाली की आपण गप्पा मारू वगैरे. म्हटलं ओके ओके. मग त्यांनी मला नरेशन दिलं.
फर्स्ट नरेशन होतं ना, त्याच्यामध्ये मी कुठे उभा राहणार, सेटच्या कुठल्या कोपऱ्यात आहे, मी तिथून कुठपर्यंत बघणार, माझं काय असणार, मी किती वळणार, मी कुठे पळणार, ह्या माणसाला सिनेमा दिसत होता. त्याने मला नरेशनमध्येच सिनेमा दाखवला आणि मला असं लक्षात आलं, की ह्या सिनेमातलं माझं जे पात्र त्यांनी मला सांगितलेलं आहे, ते सॉरी मला असं बोलता कामा नये, पण हे अख्ख्या सिनेमात भाव खाऊन जाणारं पात्र आहे राव. म्हणजे आय एम शुअर की मला माझा विचार करतील नामांकन आणि बक्षिसासाठी या सिनेमासाठी. खूप वेगळे पैलू आहेत माझ्या कॅरेक्टरला आणि असं कॅरेक्टर इतक्या मोठ्या संचामध्ये करायला मिळणं, हीच माझ्यासाठी खूप मोठी संधी आहे. आणि तुझ्यासोबत जे कलाकार होते त्यामधले फेवरेट कोण आहेत तुझे, किंवा त्यांच्याशी मैत्री झाली नक्की होते, आणि काय म्हणजे त्यांच्यासोबत काम करत असताना काय नवीन See, शिकायला मिळालं? खरं सांगायचं ना तर गेले 25-26 वर्ष आम्ही एकत्र काम करतच आहोत. म्हणजे देवा काय नाही ते सोडून संदीप म्हणतो, कोरे. ते सोडून त्यांना सोडून म्हणतो. म्हणजे पुण्याविषयी. आता म्हणजे आता ह्याच्यामध्ये सक्षम सुद्धा असणार आहे. हां. सक्षम बरोबर काम करण्याचा अनुभव कसा होता? काय झालं म्हणजे सक्षम किंवा गौऱ्या हे पण आल्याड पल्याडची कास्ट या सिनेमात आहे. पण ना त्यांचं आमच्या सिनेमामध्ये कनेक्शन वेगळ्या पद्धतीने येतं. त्यामुळे माझी डायरेक्ट इंटरॅक्शन सिनेमात नाही आहे त्यांच्याबरोबर. पण सक्षम किंवा गौऱ्या हे कसे मित्र आहेत ना, हे रेग्युलर काम करणारी माणसं आहेत, जी सातत्याने भेटणारी माणसं आहेत. सो मित्र म्हणून आम्ही खूप चांगले आहोत. पण सिनेमात आमची तुम्हाला इंटरॅक्शन माझी त्यांच्याबरोबरची नाही. मराठी सिनेमांमध्ये कुशल बेद्रीची रिएंट्री झाली असं आपण म्हणू शकतो ह्या घबाडगुंडच्या माध्यमातून. यानंतर किती असे लाईनीत सिनेमे येणार आहेत कुशल बेद्रीचे जे आपल्या प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहेत? माझे ह्या वर्षामध्ये 3 सिनेमे येतील. ज्या तिन्ही सिनेमांमध्ये मी खूप वेगवेगळ्या भूमिकेमध्ये आहे. आणि एक सिनेमा पुढच्या वर्षीच्या सुरुवातीला येईल माझा. तो जरा गंभीर सिनेमा आहे आणि आय एम सो लकी की त्यातही वेगळं कॅरेक्टर आहे. खूप वेगळं, खूपच वेगळं कॅरेक्टर आहे. आणि माझ्याबरोबर को आर्टिस्ट आहे स्मिता तांबे. भाई स्मिता तांबेबरोबर एकदा काम करायला मिळालं ना, ती एक अख्खं वर्कशॉप आहे. जबरदस्त, जबरदस्त काम करते. खूप डीप काम करते. मला खूप शिकायला मिळालं स्मितासोबत. सो एकूण माझे 4 सिनेमे येत आहेत. एकूण 4 सिनेमे प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत. मराठी कार्यक्रमात काम करणं आणि हिंदी कार्यक्रमात काम करणं याच्यामध्ये काय फरक तुला जाणवला एकंदरीत तिकडे काम करत असताना आणि इथे काम करत असताना? हिंदी सिनेसृष्टीमध्ये खूप प्रोफेशनल लोक आहेत. उदाहरणार्थ? प्रोफेशनल उदाहरणार्थ म्हणजे त्यांना सगळं खूप भयंकर पर्टिक्युलर लागतं, की तुम्हाला जर का 10ची तुमची हे आहे, 9:30चा कॉल टाईम आहे, तर तुम्ही 9:30 वाजता तिथे हवे आहात. आणि ते असं आहे की 9 वाजता तुमचं पॅकअप करणार, तर 9 वाजता पॅकअप करणार. ओके, उत्तम पैसे मिळतात. फक्त हिंदी इंडस्ट्रीवर जीव जडत नाही आपला. मराठीत तसं होत नाही. मराठीत तुम्हाला समजून घेतलं जातं. ते एक कुटुंब असतं, ते एक घर असते, एक माया असते. खूप पैसे मराठीत मिळत नाही. पण मराठीत जो आपलेपणा आहे ना, जो टच आहे ना, तो राव तुम्हाला नाही मिळत. म्हणजे तुम्हाला 5 स्टारमध्ये जेवण्याची मजा येते की नाही, पण घरी जेवणाची आपण कंपॅरिझन होऊ शकत नाही ना, असं काहीतरी आहे त्याचं. हिंदीच्या शोमध्ये तुझ्याबरोबर असे तोडीसतोड ॲक्टर्स तुला कोण वाटले होते की अरे बाबा ह्याच्यापासून सांभाळून राहायला पाहिजे? कारण खूप आधी हिंदी खूप गाजवलेलं होतं त्यांनी, आणि आपण एक मराठी रिॲलिटी शोमधला खूप मोठा शो करून गेलो होतो, त्यामुळे प्रेक्षकांची अपेक्षा खूप वाढली होती. पण तिकडे काम करत असताना तू ते स्वतःला सिद्ध केलंस, पण यांच्यापासून जरा सावध राहायला पाहिजे. असे कोण होते कलाकार? कोणी नाही, कुणी नाही. म्हणजे एक आपल्याकडे खूप बाऊ केला जातो वेगळ्या पद्धतीने. हिंदीमधले जे कलाकार माझ्यासोबत होते, गौरव दुबे असतील किंवा परितोष सर असतील, हर्ष गुजराल जो आज देशविदेशामध्ये काम करतोय. अरे खतरनाक माणसं स्टँडअप कॉमेडीत होते, जे पूर्ण जग आज गाजवत आहेत. माझी सगळ्यांबरोबर जबरदस्त मैत्री झाली. प्रत्येक जण एकमेकाला सपोर्ट करणारा होता. आणि माझं उत्तमच झालं पाहिजे ह्या एकदम एजवर होता. कोणीही पाट्या टाकणार नाही. म्हणून तर आज सगळे गाजतायत ना, आज सगळे हंगामा करतायत. आणि शिवाय मला तिथे सपोर्टला आपला गौऱ्या होता राव, हेमांगी कवी होती राव.
तर काय आम्ही पण टीम बनवून तुम्ही तिघं मिळून असे डिसाईड करायचात का की नाही आज आपण थोडं असं करूया, आज असं करूया? कारण गेल्या स्किट मध्ये ह्यांनी आपल्याला असं काहीतरी बोललं, आपण ह्यांच्यावर एखादा पंच करूया किंवा ह्यांना टार्गेट करूया, असं काही घडलं होतं? नाही असं नाही व्हायचं, पण आमच्या याच्यात जेव्हा जेव्हा संधी मिळायची ना तेच लोक सांगायचे, "ए, मेरे पे ही ऐसा बोल ना, असं बोल." मग आम्हाला ना खूप स्पेशल ट्रीटमेंट होती तिथे. मराठी कलाकारांना फार मानलं जातं की मराठी कलाकारांना घाबरलं पण जातं. कारण मराठी कलाकार खूप तयारीचा नट तिथे पोचलेला असतो. सो खूप रिस्पेक्ट आहे तिथे मराठी कलाकारांना, आणि खूप सांभाळून पण घेतात. आणि नवीन सिनेमा एक अजून जो आपला म्हणजे जुनी आठवण ताजी करणारा सिनेमा आहे की तू त्या शोमध्ये म्हणाला होतास की जत्राची एक आठवण होती की अख्ख्या सिनेमाचे तुम्हाला 1,500 रुपये काहीतरी मिळाले होते. नाही नाही, अख्ख्या सिनेमाचे 5,000 रुपये मिळाले अख्ख्या होते तेव्हा. सिनेमाचे 5,000 हां, रुपये मिळाले होते आणि ठरले 3,000 होते. म्हणजे हां. पहिला माझा एकमेव असा सिनेमा आहे की ज्याचं मला दुप्पट पेमेंट मिळालं. पण त्यानंतर तू म्हणाला होतास की त्यानंतर आम्ही सगळे ज्यांनी ज्यांनी काम केलं त्या सिनेमामध्ये ते सगळे सुपरहिट आहेत. सी मला आत्ता पण असं वाटतं ना की केदार सर जे आहेत, ज्या पद्धतीने त्यांनी सिनेमे आणले की बाबा, त्याचं प्रोडक्शन व्हॅल्यू कमी ठेवून आपण जर का सिनेमा केला ना तर मराठी सिनेमा जगेल. आपण असं म्हणतो ना की रिकव्हरी नाही, तर रिकव्हरी का नाही? कारण थोडंसं प्रोडक्शन व्हॅल्यू कदाचित खूप जास्त वाढलं असेल मे बी. सो मला असं वाटतं की तशा पद्धतीने पुढे जायला हवं. बरं, त्यावेळेला ते 5,000 रुपये म्हणजे खूप होते बाय द वे का. म्हणजे कारण मी त्यावेळेला सगळ्यांच्याच नाईट अशा होत्या 100 रुपये पर डेवरती काम करतायत वगैरे. सो तेव्हा ते 5,000 रुपये सुद्धा खूप होते. पण मग आता आता तर बजेटवाले सिनेमे यायला लागले. आपला गबाडकुंड सारखा सिनेमा आता खूप चांगला बजेटचा आहे. हां. मग आता गरज वाटते का कशा कमी बजेटमध्ये सिनेमा करायची तुला वाटतं का हो, ग्राइंडर नाही, लेवलला मला दिसायला पाहिजे मराठी सिनेमा? कारण आता काय झालंय की प्रेक्षक फार सुज्ञ झालेले आहेत. प्रेक्षकांना कळतं की म्हणजे प्रेक्षकांना क्रोमा सुद्धा कळतो. म्हणतात अच्छा मागे पडदा लावला काय? त्यांना क्रोमा नाव जरी माहिती नसलं ना तरी त्यांना असे मागे पडदा लावून शूट केलंय का असं देखील म्हणणारी प्रेक्षक आहेत आपले. मग एक नट म्हणून किंवा एक मेकर म्हणून जेव्हा आपण एखादा सिनेमा करतो काय वाटतं तो कशा पद्धतीने आपण असायला प्रयत्न करायला पाहिजे की प्रोडक्शन व्हॅल्यू कशी कमी होईल, आणि लोकांना चांगला अनुभव कसा देता येईल. जसं तू म्हणालास की प्रेक्षक सुजाण आहेत. ओके, तर प्रेक्षक निश्चित सुजाण आहेत. पण त्यांना मराठीतली चांगली गोष्ट समोर आली की ते जातातच जातात. फार टेक्निकली गोष्टींमध्ये अडकत नाही मराठी सिनेमा कुठला. आता आपण म्हणू दशावतारसारखा सिनेमा म्हणू, मातीतला सिनेमा. क्रांतिज्योतीसारखा सिनेमा म्हणा, झिम्मासारखा सिनेमा म्हणा. किती सुंदर सुंदर विषय येतात ह्या सगळे. किंवा म्हणजे हेमंत डोमे ज्या पद्धतीचे सिनेमे आणतोय, किती भारी सिनेमे आहेत ते. सो तर तुम्ही काय खूप टेक्निकली खूप काहीतरी ग्रँजर दिलं पाहिजे असं नाही. त्यांचं म्हणणं आहे की गोड गोष्ट द्या, छान गोष्ट द्या. ते प्रेम करतात आपल्यावरती. तुझ्या शब्दामध्ये सांगायचं झालं तर गबाडकुंड काय आहे? एक भव्य दिव्य अनुभव आहे. खूप वेगळा अनुभव आहे. प्रत्येक पद्धतीचे तुमच्या मनातली जी भावना आहे, भीती म्हणा, तुम्हाला हसायला येणं म्हणा, प्रेम म्हणा, तुम्हाला सगळ्या भावना इथे जगता येतील. नवरस जगता येणारा सिनेमा सुद्धा असा आहे. पण त्या सगळ्या पलीकडे एक दैदिप्यमान अनुभव मराठीत. मराठीमध्ये. खूप खूप धन्यवाद कुशल दादा, तू लोकमत फिल्मीशी संवाद साधण्यासाठी. आणि आपल्या प्रेक्षकांना जाणून घ्यायला आवडेल की हा सिनेमा आपल्या प्रेक्षकांना कधी बघायला मिळणार, कारण टीजरमध्ये आम्हाला तुझा रोल रिव्हील नाही झाला आहे. ती उत्सुकता आम्हाला सुद्धा लागलेली आहे. पण 19 जून बरोबर, 19 जून. मग 19 जूनला आम्हाला नक्की काय बघायला मिळणार आहे सिनेमामध्ये? एक अत्यंत जबरदस्त एंटरटेनमेंट घेऊन घबाडकुंड नावाचा सिनेमा येतो. एक दैदिप्यमान अनुभव मराठीत पहिल्यांदाच एवढा मोठा एक प्रोजेक्ट येत आहे. 19 जूनला थिएटरमध्ये जाऊन बघायला विसरू नका घबाडकुंड. धन्यवाद कुशल दादा लोकमत फिल्मीशी संवाद साधण्यासाठी आणि खूप खूप शुभेच्छा घबाडकुंडसाठी. थँक्यू. थँक्यू सो मच. येस येस येस.